ती सुरुची आणि दुसरी सुनीती आहे. त्या सुरुचीचा मुलगा आहे उत्तम आणि सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव, जो आजही आकाशामध्ये आपल्याला ध्रुव तारा म्हणून बघायला मिळतो. तो सुनीतीचा मुलगा आहे. आकुतीचा विवाह झाला रुची प्रजापती बरोबर. देवहूतीचा विवाह झाला कर्द मुनी बरोबर, ज्यांना 9 मुली झालेल्या आहेत. आणि 10वा मुलगा झाला ज्याचं नाव कपिल भगवान आहे. भागवताने फार गोड खुलासा केलाय त्याचा. कपिल भगवान ज्यांनी सांख्य शास्त्र तयार केलेले आहे. आकुती, देवहूती आणि प्रसूती. प्रसूतीचा विवाह झाला दक्ष प्रजापती बरोबर. त्या दक्ष प्रजापतींना 16 मुली झाल्या. त्याच्यातल्या 13 धर्माला दिल्या, 2 भूताला दिल्या आणि 1 भगवान शंकराला दिली. विठ्ठल आणि भगवान शंकराचा विवाह सती सोबत झाला, जी दक्ष प्रजापतीची मुलगी आहे, प्रसूतीची मुलगी आहे. आणि सती आणि भगवान शंकराचा सुंदर प्रपंच चाललेला असताना सासऱ्याला मात्र जावयाचं राहणं, खाणं, पिणं वगैरे काही बरं वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडण होतं. कारण भगवान शंकराचं वास्तव्य हे मुळात स्मशानात आहे. ज्यांचं वेशभूषा जर बघितली तर मन नगण अमंगल वेश. त्यामुळे त्यांना ते काय आवडायचं नाहीये. अगदी अंगाला राख लावलेली असायची, जाट्या सोडलेल्या असतात, गळ्यात ज्यांच्या सर्प आहे, अगदी डोक्यावर ज्यांच्या गंगा वाहते आहे, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, हे सगळंचे सगळं भगवान शंकराचं जे काही रोजचं राहणं होतं हे मात्र त्यांच्या सासऱ्याला आवडलं नाही. म्हणून दोघांमध्ये भांडण झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की दक्ष प्रजापतीकडे एकदा एका यज्ञाचं आयोजन केलं गेलं. आणि या यज्ञामध्ये सगळ्या देवादिकांना, इंद्रचंद्र महेंद्र ब्रह्मादिक देव त्या ठिकाणी निमंत्रित केले गेले. पण निमंत्रण नव्हतं ते भगवान शंकरांना. अनेक देव देवता त्या ठिकाणी चाललेले असताना सतीमातेला कुणीतरी भेटलं आणि विचारलं, काय ग, तुझ्या वडिलांच्या घरी येत नाही, तुला बोलावलं नाही? म्हणले नाही. म्हटलं कसं काय विसरले? सतीला वाटलं की माझ्या बापाने मला निमंत्रण दिलं नाही, कदाचित गडबडीत राहून गेलेलं असं. आणि म्हणून भगवान शंकराकडे ती आली आणि सांगितलं की महाराज, तुम्हाला काही कल्पना आहे? म्हणले नाही. म्हटले माझ्या वडिलांकडे येत नाही सोहळा मोठा, आपल्याला निमंत्रण नाही. म्हणले जाणीवपूर्वक आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही. सती माता म्हणली पण महाराज असं होणार नाही, कदाचित माझे वडील विसरले असते आणि काही जरी झालं तरी माझ्या वडिलांच्याकडे आपण यज्ञाला गेलं पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं, सती माझी अजिबात इच्छा नाही. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये.